आपल्या या बीड तालुक्यातील नेकनूर या गावी असलेल्या आमच्या आत्या दाभेकर यांच्या या 17 एकरच्या जमिनीमधील पैकी 2 एकरमध्ये त्या 2 एकरच्या पपईच्या बागामध्ये एकूण किती झाडं लावले आहेत या ठिकाणी आपले पपईचे? पूर्ण झाडाची संख्या 2200. हे आपण या ठिकाणी माझे आत्ताचा मुलगा बाळू दाभेकर यांच्याकडून या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत या सोशल मीडियाच्या माध्यमातून कशी माहिती जाईल याचा प्रयत्न करूयात. आपला प्लांट या ठिकाणी किती एकरमध्ये केला आहे? 2 एकरमध्ये लागवड झाली. आणि या 2 एकरच्या प्लांटमध्ये किती पपईचे झाडं लावले आहेत? 2200. 2200. आणि 2200 झाडे. एका पपईचं उत्पन्न किती निघतं? म्हणजे किलो किती, एक पपई किती अंदाज जाते? एक फळ म्हणजे समजा जातं सरासरी 3 किलो पर्यंत, 2.5-3 किलो पर्यंत. आणि या पपईची निर्यात महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर? महाराष्ट्राच्या बाहेर दिल्ली, कानपूर बाहेर पण जाते, मद्रास. आणि आपल्या इथं ठोकमध्ये व्यापाऱ्याला दिला जातो का नाही, एजंट थ्रू जातो माल पूर्ण. एजंट थ्रू जातो? हा, व्यापारी समोर आहेत मध्ये, एजंट थ्रू माल जातो, एजंट मध्यस्थी. आतापर्यंत किती टन माल या ठिकाणी निर्यात केला आहे? 45 ते 50 टन माल निर्यात झाला आतापर्यंत. किती रुपये किलोने? सुरुवातीला भाव चांगले भेटले, 26 रुपये, 22 रुपये, 24 किलो? रुपये. हा, आता नंतर आता हे थोडी थंडी कमी झाल्यामुळे भाव थोडे कमी झाले. आता 16 रुपये, पुन्हा 12-13. आता ह्या कालच्या आठवड्यामध्ये कटिंग झालेला माल आहे 15-16 टन, त्याला 8.5 रुपये, 9 रुपये दर भेटला त्याला. थंडीमुळं? तर थंडी कमी झाल्यामुळं. अच्छा. थंडी जरा म्हणजे थंडीचं प्रमाण वाढलं की ह्याचे भाव सुद्धा थोडे तेजीमध्ये राहतील. आणि पपईची जात कोणती आहे? ही 15 नंबर आहे. 15 नंबर? 15. हा, 6x8 वर लागवड आहे. 2 ओळीमधलं अंतर 8 फूट आहे, 2 झाडामधलं अंतर 6 फूट आहे. अच्छा, 2 झाडाचं अंतर 6 फूट? हा, 2 झाडाचं अंतर आणि ओळीमधलं अंतर 8 फूट. 6x8 वर लागवड आहे. आणि यापुढे समजा आतापर्यंत आपण 50 टन माल निर्यात केला आहे. हा, आणि अंदाजे यापुढे किती टन माल निघू शकतो? अजून माल 20 ते 25 टन माल निघेल अजून बागामध्ये. 20 ते 25 टन? आता थोडं पाणी कमी झाल्यामुळं, पाणी थोडं प्रमाण म्हणजे आता पाणी कमी झाल्यामुळं माल थोडं कमी निघेल आता. आणि आपलं किती वर्ष आहे पपईचं उत्पन्न घ्यायचं? हे आता म्हणजे आता 2023 मध्ये सप्टेंबरमध्ये लागवड झाली आपली, 1 सप्टेंबरला. अच्छा. हे 24 म्हणजे लागवडीनंतर 7 ते 8 महिन्यानंतर फळ चालू होतं. आता सप्टेंबर हे समजा 6-7 महिने फळ आपलं सुरू झालेलं झालं. 7 ते 8 महिने समजा. एकूण टोटल झाडं किती लावले होते पहिले? 2200 कलम होतं पूर्ण. 2200 एकही झाडं हे झालं नाही? नाही, पूर्ण. आणि पपईच्या अगोदर या ठिकाणी आपल्या शेतामध्ये कोणते कोणते उत्पन्न घेतलेले आहेत? कांदा एक असतो, टरबूज एक राहतं, वेलवर्गेमध्ये टरबूज आहे, ककडी आहे, खरबूज आहे. कांदा जास्त राहतो. अच्छा. आणि आंबा बी होता आपल्याकडे? आंब्याची बागच होती, पण हे दुष्काळ 2015-2019 दुष्काळ, जमीन पाणी नसल्यामुळं समजा बाग हे झाला, समजा वाळला, झाड खराब झाली. पपईची मागणी महाराष्ट्रामध्ये जास्त आहे का महाराष्ट्र बाहेर जास्त आहे? महाराष्ट्राच्या बाहेर जास्त जाते पपई. आणि जास्त दिल्ली कटिंग जास्त राहते. दिल्ली कटिंग? हा, दिल्लीहून व्यापारी लोक आंतरराष्ट्रीय दर्जावर पण स्तरावर पण माल निर्यात करत असतील? एक्सपोर्टला बी करतात ना माल. एक्सपोर्ट बी करतात. बाग चांगला असला त्यांना त्यांच्या क्वालिटीचा माल भेटत, एक्सपोर्टला बी चालतो माल, त्याची काय अडचण नाही. निर्यात करण्यासाठी जे व्यापारी येतात ते त्यांचं जाण्या येण्याचा खर्च करतात का खर्च आपल्यामध्ये लावतात? नाही, पूर्ण त्यांचं. बागात आल्यानंतर कटिंग, त्यांचं ट्रान्सपोर्ट सगळं त्यांचं आलं. अच्छा. हे होते अतिशय मेहनत करून शेती करणारे शेतीनिष्ठ शेतकरी बाळू दाभेकर यांनी केलेल्या या 2 एकरच्या 17 एकरपैकी 2 एकरमध्ये 2200 झाडांचा पपईचा बाग केलेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतात. मी रोप देऊ नका.